93 लाख शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आमच्या खात्यावरती कधी येणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत आणि नेमका हप्ता आज येणार उद्या येणार म्हणजेच की नेमका हप्ता आमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांमधून आता उपस्थित करण्यामध्ये येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की राज्यामध्ये जर पाहायला गेलं तर सोशल मीडियामध्ये हप्ता आज येणार उद्या येणार अशा या ठिकाणी आता बातम्या पसरत असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झाले आहे आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता राज्यातील साधारणतः 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण आता 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहेत। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असेल आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि याच संदर्भातील अत्यंत महत्त्वाची दिलासा देणारी बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता सरकारच्या माध्यमातून कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळेमध्ये तुमच्या खात्यावरती हप्ता हा वितरित करण्यामध्ये येणार आहे याबद्दलची संपूर्ण अशी माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील अजून काही महत्त्वपूर्ण अशा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे या ठिकाणी आता लाभार्थी असतील म्हणजेच की लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी आता समोर आली असून राज्यातील सुमारे 93 लाख पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये असे एकूण आता 4000 रुपये जमा होणार असल्याची दिलासा देणारी बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आता बघा या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते आणि त्याचबरोबर आगामी निवडणुका लक्षात घेता सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये येत आहेत। आता बघा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले असून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे आणि फक्त आता पीक विमा आणि नुकसान भरपाईच नव्हे तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये अशा पद्धतीने आता 4000 रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता जो हप्ता वितरित होणार आहे तो साधारणतः 3 टप्प्यांमध्ये या ठिकाणी वितरित होणार असून यामध्ये पहिल्या टप्प्याकरिता 15 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने आता साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने 4000 रुपयांचे वितरण करण्यामध्ये येणार आहे। आता सर्वात आधी कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होईल। आता सविस्तर यादी मी दाखवणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। आता यामधील पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे राज्यभरातील सर्वच शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून आता ई-केवायसी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली असेल तर तुम्हाला पुन्हा ई-केवायसी करण्याची गरज नाही, मात्र ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून अजून एक महत्त्वाचं काम या ठिकाणी करण्याचं सांगण्यामध्ये आलं आहे ते म्हणजे की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। कारण की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये
फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला ई-KYC करावी लागणार आहे। जर तुम्ही ई-KYC केली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आणि दुसरं काम या ठिकाणी सरकारने या ठिकाणी करायला सांगितलं आहे ते म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीने हे दोन कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही ही दोन कामे केली असतील तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी काहीच आवश्यकता नाही। आता बघा, सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे। आता महाराष्ट्रातील शेतकरी देखील या ठिकाणी मोठ्या संकटामध्ये सापडले आहेत। अतिवृष्टीमुळे देखील शेतकऱ्यांची या ठिकाणी मोठे नुकसानच झाले आहे। आता एकंदरीत जर विचार केला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून यावेळी पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो लवकर देण्याचा निर्णय जाहीर झाला आहे। आता बघा, पीएम किसान योजनेच्या आतापर्यंत 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच केंद्र सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो लवकर देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने जाहीर केला असून या ठिकाणी हिमाचल प्रदेश, त्यानंतर पंजाब, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड या साधारणतः 3 ते 4 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीच्या स्वरूपामध्ये ॲडव्हान्स मध्ये या ठिकाणी सरकारने हप्ता हा वितरित केला असून आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या भागातील शेतकऱ्यांचे या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे तर अशा भागातील शेतकऱ्यांना मदतीचा हातभार लागावा याकरिता केंद्र सरकारने ॲडव्हान्स मध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जाहीर केला असून आतापर्यंत देशातील 3 ते 4 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा वेळेच्या आधीच जमा करण्यामध्ये आला आहे। यामध्ये प्रामुख्याने हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर अशा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये आला आहे। आणि त्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्त्याची अत्यंत आवश्यकता आहे, पैशांची अत्यंत आवश्यकता आहे आणि त्यानुसार आता या राज्यांच्या पाठोपाठ लगेच महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। राज्य सरकारने देखील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी केंद्राकडे विशेष या ठिकाणी म्हणजेच की मदत मागितलेली आहे। महाराष्ट्रामध्ये जिथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर अशा जिल्ह्यांमध्ये देखील आता हप्ता हा वितरित करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्याचबरोबर आता सुरुवातीला असं सांगण्यामध्ये आलं होतं की दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होईल, मात्र प्रत्यक्षामध्ये हप्ता हा जमा झाला नाही आणि आता समोर आलेल्या माहितीनुसार आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत असून आता राज्यातील साधारणतः 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा होणार आहे आणि पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबतच आता महाराष्ट्र राज्य सरकारचा देखील म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता नेमका हप्ता कधी मिळणार तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारच्या माध्यमातून देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना आता केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे, कारण की हप्त्याच्या लाभाकरिता ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता 3 टप्प्यांमध्ये या ठिकाणी हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार असून पहिल्या टप्प्यामध्ये आता 15 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे, म्हणजेच की आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे वाटप होणार ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि नेमका हप्ता किती तारखेला आणि कोणत्या वेळेला तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी राहिलेला 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला।
तर आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। त्याचपूर्वी अजून एक महत्त्वाची अपडेट आहे, थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत, लक्षपूर्वक पाहत चला। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता केंद्र सरकारने देशभरातील जवळपास आता 29 लाख लाभार्थ्यांची नावे संशयास्पद म्हणून तपासणीसाठी ठेवली आहेत, कारण की काही ठिकाणी या ठिकाणी एकाच कुटुंबातील 2-2 लोकांनी लाभ घेतला असल्यास देखील या ठिकाणी उघड झाले आहे। यामुळे आता या ठिकाणी पीएम किसान योजनेची पडताळणी करण्यामध्ये येणार असल्यास देखील या ठिकाणी माहिती समोर आली असून आता एका कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीला पीएम किसान योजनेचा हप्ता हा देण्यामध्ये येणार आहे। अशा प्रकारे ही छोटीशी अपडेट होते। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून पहिल्या टप्प्याकरिता 15 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे, म्हणजेच की साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार असून पहिल्या टप्प्यामध्ये आता 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता पहिला जिल्हा या ठिकाणी बीड आहे, त्यानंतर दुसरा जिल्हा बुलढाणा, त्यानंतर भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी वर्धा, वाशिम, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली, अकोला आणि चंद्रपूर अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जमा होतील। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्ता हा वाटप करण्यामध्ये येणार आहे। आता नेमका हप्ता कोणत्या तारखेला मिळणार तर बघा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। सुरुवातीला असं सांगण्यामध्ये आलं होतं की दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, मात्र तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होऊ शकला नाही। मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। साधारणतः 1 तारखेला देखील हप्ता हा जमा होऊ शकतो। जर 1 तारखेला हप्ता जमा झाला नाही तर मग नोव्हेंबर महिन्यामध्येच या ठिकाणी हप्ता हा वितरित केला जाणार आहे। मात्र सध्या समोर आलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने एकूण 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती आहे। तर अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।